विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चुरशीचं मतदान सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये मित्रप्रेम हे उतू चाललं होतं। चंद्रकांत पाटलांच्या चॉकलेट डिप्लोमसी नंतर संजय राऊतांसोबतची गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे। पाहूयात। आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय। विधान परिषद निवडणुकीतही भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमधील जवळीक लपून राहिली नाही। निवडणुकीत एक मतासाठी चुरस असताना संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात मधुर संवाद झाल्याचं पाहायला मिळालं। संजय राऊत ज्या प्रकारची टीका भाजपवर करतात त्या टीकेनंतरही संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांमध्ये मैत्रीचा ओलावा पाहायला मिळाला। आपण एकत्र यायलाच पाहिजे असं संजय राऊत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर म्हणाले। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। अरे वाह, आपण तर परत यायलाच पाहिजे एक नकार। संजय राऊतांना जेव्हा चंद्रकांत दादांच्या भेटीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी हे असं उत्तर दिलं। चंद्रकांत पाटील हे आमचे बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबी, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे, ते मंत्री आहेत त्या राज्याचे। त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, ते वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांमधील मैत्रीचा हा गोडवा पाहून अनेकांना धक्का बसला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंमधील चॉकलेट डिप्लोमसी ही चर्चेचा विषय ठरली होती। त्यावेळेचा संवादही मैत्रीच्या पलीकडचा होता। आज काहीच नाही ना। आम्ही आमच्या एकटी जागाला वन पेढे वाटतो दादा, एकटी जागाला लोकसभेच्या वन पेढे वाटतो। तर मी यांचा ऍडव्हान्स मध्ये वाटतो असं सगळ्यांना मागे द्यायचा आणि ऍडव्हान्स प्रेम असू द्या। बसा गप्पा मारा। माझं चॉकलेट राहिलं 8 जणांमध्ये, माझं चॉकलेट राहिलं। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील ही मैत्री एकनाथ शिंदेंच्या नजरेतून नक्कीच सुटली नसेल। त्यामुळे पडद्यामागं नक्कीच काहीतरी शिस्त आहे हे मात्र नक्की। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।